वेलकम स्टुडंट्स. आज आपण पाहूया राऊल्स लॉ फॉर पार्शियल वेपर प्रेशर. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की वेपर प्रेशर काय असतं नाही का. लिक्विड मग ते सोल्यूट असेल किंवा सॉल्व्हंट असेल त्याच्यामुळे तयार होणारं जे प्रेशर असतं त्याला आपण म्हणतो वेपर प्रेशर. म्हणजे सोल्यूट किंवा सॉल्व्हंट यांचं गॅसमध्ये रूपांतर होतं आणि त्या गॅसचं जे प्रेशर असतं ऍट द सरफेस ऑफ दॅट component is called as a vapor pressure. आणि वेपर प्रेशर वरती कोणते घटक परिणाम करतात तेही आपण पाहिलेलं आहे. ज्या वेळेस सोल्युशन तयार होत असताना सोल्यूट व्होलाटाईल असतं त्यावेळेस त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर जास्त असतं. त्यानंतर नेचर ऑफ सॉल्व्हंट, ज्या वेळेस सोल्युशन तयार करतो सॉल्व्हंट जर व्होलाटाईल असेल तर त्याचं वेपर प्रेशर पण वाढतो, म्हणजे सोल्युशनचं वेपर प्रेशर वाढतो नाही का. टेम्परेचर वाढवलं, जर आपण टेम्परेचर वाढवलं लिक्विड सोल्युशनचं तर टेम्परेचर वाढवल्यामुळं इव्हॅपोरेशनचा रेट वाढतो आणि इव्हॅपोरेशनचा रेट वाढल्यानंतर मात्र त्याचं वेपर प्रेशर वाढतं. आणि जर अमाऊंट ऑफ सोल्यूट वाढवला आपण, जर अमाऊंट ऑफ सोल्यूट नॉन ज्याला आपण म्हणतो की नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर आपण टाकलं तर मात्र वेपर प्रेशर हे कमी होतं. चला त्याच्याशी रिलेटेड आपल्याला आज प्रकार पाहायचा आहे, तो म्हणजे राऊल्स लॉ ऑफ पार्शियल वेपर प्रेशर. काय तर राऊल्स लॉ ऑफ पार्शियल वेपर प्रेशर. आता हे समजून घेत असताना हे पहा, मी तर काही डायग्राम काढतो ते लक्षात घ्या. तर आपण असं म्हणूया, आपण दोन व्होलाटाईल सोल्यूट आणि सॉल्व्हंट घेऊया. दोन कंपोनंट घ्यायचे. काय घ्यायचं आपल्याला? दोन कंपोनंट. चला तुमच्या माहितीसाठी मी म्हणतो की हे आहे पाणी, वॉटर आहे. हे काय तर हा वॉटर कंपोनंट. ओके, याचं प्रमाण जास्त आहे. आणि हे आहे इथिल अल्कोहोल. काय आहे हे? इथिल अल्कोहोल. चला मी सांगतो तुम्हाला, पहा की दोन कंपोनंट घ्यायचे आहेत. हे पाहिले तरी तुम्हाला की क्लोज कंटेनर मध्ये घ्यायचे. तर कसं घ्यायचे? तर क्लोज कंटेनर मध्ये हे कंपोनंट घ्यायचे. चला मी मार्कर चेंज करतो. काय तर ओके, इकडे लक्षात घ्या, नीट घ्या, लक्षात घेत आहे. हे आहे कंटेनर. ओके, हे काय आहे? तर कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये काय घ्यायचं? तर पहिलं जे कंटेनर आहे या कंटेनर मध्ये मी म्हणतोय की पाणी घ्यायचं. काय घ्यायचं आपल्याला? याच्यात पाणी घ्यायचं आहे. ओके, प्युअर वॉटर घ्यायचं. ठीक आहे, हे क्लोज्ड कंटेनर आहे, हे प्युअर वॉटर आहे. ओके, काय आहे तर हे प्युअर वॉटर आहे, हे सॉल्व्हंट आहे. हे काय तर सॉल्व्हंट. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज मोर. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज मोर. ओके, हे प्युअर वॉटर आहे, सॉल्व्हंट आहे. ओके, आणि हे लिक्विड आहे. कोणत्या स्टेट मध्ये? लिक्विड मध्ये. आणि काय होतं? क्लोज कंटेनर आहे. रूम टेम्परेचरला म्हणा किंवा कॉन्स्टंट टेम्परेचरला हे जे लिक्विड असतात, लिक्विड मॉलिक्युल्स असतात, यांचं काय होतं? यांच्या वेपर्स तयार होतात. यांच्या काय होतं? तर वेपर्स तयार होतात. ओके ओके, चला. आणि लिक्विडच्या वेपर्स तयार होतात आणि हे जे वेपर्स असतात ह्या वेपर्सला प्रेशर असतं. ओके, कारण वरती त्याला निघता येत नाही. लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस झालं आणि हे जे वेपर्स आहेत, हे जे वाफ आहे, पाण्याची वाफ, ती पाण्याची वाफ कोणावरती प्रेशर क्रिएट करते? तर हे जे लिक्विड आहे याच्यावरती प्रेशर अप्लाय करते. त्याला आपण म्हणतो वेपर प्रेशर. साधी गोष्ट आहे. वेपर्स म्हणजे द प्रेशर अराइज ड्यू टू वेपर ऑफ कंपोनंट आर कॉल्ड एज अ वेपर प्रेशर. हे मी प्युअर वॉटर घेतलं, ते सॉल्व्हंट घेतलं. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर हे नेहमीच जास्त असतं. ओके, मी तर म्हणतो P10 काय आहे? तर दिस इज अ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. इथे तुम्ही VP ऑफ प्युअर पहा, VP ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि कशाने गृहीत धरू आपण त्याला? P10. ओके, आणि प्युअर वॉटर याला मी कंपोनंट A असं म्हणतो. काय म्हणतो मी? कंपोनंट A असं म्हणतो. ओके, हे काय आहेत? तर हे एक कंपोनंट आहेत. लक्षात घ्या, मी जे गोल गोल काढले तर हे वॉटर मॉलिक्युल्स आहेत, यांना आपण ए कंपोनंट म्हणूया. ओके, ए कंपोनंट याचा अर्थ काय? हे सॉल्व्हंट आहे. काय विद्यार्थी मित्रांनो? हे सॉल्व्हंट आहेत. प्रत्येक वेळेस H2O लिहिणं शक्य आहे का इथं? तर नाही. प्युअर वॉटर मॉलिक्युल्स आहेत. ओके, आणि सरफेसला ही इव्हॅपोरेशन फेनॉमेनॉन होत असते. वेपर प्रेशर होत असताना इव्हॅपोरेशन होतं आणि त्याचबरोबर कंडेन्सेशन देखील होत असतं. ओके, तर हे झालं वेपर प्रेशर. प्युअर वॉटर त्याला आपण ए म्हणूया. इट इज अ ए कंपोनंट. कोणता कंपोनंट आहे? हे ए कंपोनंट आहे, जे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे,
वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट P1 0 असं म्हटलं. नंतर मी दुसरं कंटेनर घेतोय पहा. ओके, हे दुसरं कंटेनर घेतलं, हे पण क्लोज कंटेनर घेतलं. प्युअर वॉटर हे व्होलाटाईल सॉल्व्हंट घेतलं मी. हे काय घेतलं तर हे आहे व्होलाटाईल सॉल्व्हंट. व्होलाटाईल याचा अर्थ काय माहितीये का, जे सॉल्व्हंट उडून जातं त्याला आपण व्होलाटाईल सॉल्व्हंट म्हणतो. व्होलाटाईल सॉल्व्हंटचे एक्झाम्पल कोणते, पाणी व्होलाटाईल सॉल्व्हंट आहे. ओके, बेन्झिन व्होलाटाईल सॉल्व्हंट आहे, इथिल अल्कोहोल व्होलाटाईल सॉल्व्हंट आहे. ओके, तर इथं मी पाणी घेतलं. ठीक आहे, हे झालं कंटेनर नंबर 1. काय झालंय, कंटेनर नंबर 1. ओके, दुसरं कंटेनर घेतलं. या दुसऱ्या कंटेनरमध्ये मी असं म्हणतोय की सोल्यूट घेतलं. काय घेतलं पहा, सोल्यूट. मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हटलं की कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं मी, तर कोनिकल फ्लास्क मध्ये पाणी घेतलं. हे ओपन दिसतंय, मी क्लोज घेतलं. ओके, क्लोज कंटेनर मध्ये हे पाणी घेतलं आणि हे जे गोल गोल काढलं तर हे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत. हे काय, तर वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत. हे प्युअर सॉल्व्हंट आहे. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर P1 0 ना आपण दाखवत असतो. ओके, पाणी. नंतर दुसरं जे कंटेनर घेतलेलं आहे, दुसरं जे बीकर घेतलं, यात काय आहे, इथिल अल्कोहोल. यात काय आहे, इथिल अल्कोहोल. ह्याला क्लोज कंटेनर मध्ये टाकायचे. हे इथिल अल्कोहोलचे मॉलिक्युल आहेत. ओके, आणि आपल्याला सोल्युशन तयार करत असताना पाणी हे सॉल्व्हंट घ्यायचं आहे आणि इथिल अल्कोहोल हे सोल्यूट घ्यायचे. याला मी म्हणतोय बी. याला काय म्हणतो मी, बी म्हणतोय. ओके, याला काय म्हणतो तर बी असं म्हणतोय. ओके, याला काय म्हणतो पहा, बी असं म्हणतोय. बी म्हणजे काय, तर बी म्हणजे तुम्हाला इथं सांगतोय की हे सोल्यूट पार्टिकल्स आहेत. ओके, हे आहे, हे व्होलाटाईल सॉल्व्हंट H2O घेतलं होतं. इथं मी असं म्हणतो हे इथिल अल्कोहोल घेतलं. आपण काय घेतलं, व्होलाटाईल सोल्यूट आहे हे. ओके, व्होलाटाईल सोल्यूट. आपल्याला सोल्युशन तयार करायचे. सोल्युशन तयार करत असताना पाणी मोठ्या प्रमाणात घ्यायचे. ते पाणी दाखवलं, व्होलाटाईल सोल्यूट. कोणतं घेतलं तर मी म्हटलं हे प्युअर सोल्यूट आहे. हे काय आहे, प्युअर सोल्यूट. ज्यावेळेस आपण मिक्स करणार नाही, सॉल्व्हंट वेगळं आणि सोल्यूट वेगळं, तर तुमच्या माहितीसाठी या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण म्हणतोय पाणी आहे. पाणी हे प्युअर आहे. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर काय आहे, P1 0 आहे. नंतर मी असं म्हणतो की हे बीकर आहे. या बीकर मध्ये काय आहे, तर या बीकर मध्ये इथिल अल्कोहोल आहे. काय, तर इथिल अल्कोहोल. व्होलाटाईल सोल्यूट, प्युअर सोल्यूट. कोणतं घेतलं मी, प्युअर सॉल्व्हंट. त्याला मी बी म्हणतोय. काय म्हणतो तर बी म्हणतो. ते सोल्यूट घेतलंय. ओके, आणि ते आहे प्युअर इथिल अल्कोहोल. त्याला काय म्हणतो मी तर प्युअर इथिल अल्कोहोल. या कंटेनर मध्ये प्युअर इथिल अल्कोहोल घेतलं. काय घेतलं, इथिल अल्कोहोल. ओके, बी. आणि ते आहे सोल्यूट. ते काय आहे तर सोल्यूट आहे. सोल्यूटचं वेपर प्रेशर देखील, प्युअर सोल्यूटचं वेपर प्रेशर देखील मी असं म्हणतो की वेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्यूट, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्यूट इज इक्वल टू P2 0. त्याला काय म्हणतो मी, P2 0. P2 0 इज अ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्यूट. इथिल अल्कोहोल हे पण व्होलाटाईल आहे. अल्कोहोल उडून जातं. ओके, व्होलाटाईल. तर इथं पण काय होईल, तर हे जे इथिल अल्कोहोल आहे याचं कॉन्स्टंट टेम्परेचरला वेपर्स होतात. म्हणजे तिथं इव्हॅपोरेशन होत असतं. ओके, इव्हॅपोरेशन होत असतं. हीट केलं तरी होतं आणि हीट नाही केलं तरी होत असतं. उलट हीट केल्यानंतर ते लवकर होत असतं. चला, याचं काय होतं, हे जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत, इथिल अल्कोहोल हे जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत, यांच्या काय तर होतील, तर यांच्या वेपर्स तयार होतील. ओके, आणि जे प्रेशर क्रिएट होतं ड्यू टू द वेपर ऑफ कंपोनंट, याला वेपर प्रेशर म्हटलं जातं. इथिल अल्कोहोलच्या वेपर्स तयार होतील आणि वेपर्स या कंपोनंट वरती प्रेशर क्रिएट करतील. त्याला आपण म्हणतो वेपर प्रेशर ऑफ इथिल अल्कोहोल. आणि ते कसं दाखवलं, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्यूट इथिल अल्कोहोल P2 0 असं म्हटलंय. ओके, नेहमीच डोक्यात टाकायची गोष्ट, प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर नेहमीच जास्त असतं. त्याचबरोबर प्युअर सोल्यूटचं वेपर प्रेशर जास्तच असतं. आणि जर सॉल्व्हंट ही व्होलाटाईल असेल तर नॉन व्होलाटाईल सॉल्व्हंट पेक्षा व्होलाटाईल सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त असतं. आणि त्याचबरोबर नॉन व्होलाटाईल सोल्यूट पेक्षा व्होलाटाईल सोल्यूटचं वेपर प्रेशर हे जास्त असतं. या कंटेनर 1 नंबरच्या कंटेनर मध्ये प्युअर वॉटर घेतलं सॉल्व्हंट, आणि नंबर 2च्या कंटेनर मध्ये आपण घेतलं व्होलाटाईल सोल्यूट, प्युअर सोल्यूट घेतलं. तर आता कंडिशन बदलते मी. हे सॉल्व्हंट आहे पाणी, हे इथिल अल्कोहोल आहे. पाणी हे व्होलाटाईल सॉल्व्हंट आहे. इथिल अल्कोहोल हे देखील व्होलाटाईल सोल्यूट आहे. पहा, हे आहे, टाकलं मी, ऍड केलं, दिसतं तुम्हाला.
सोल्यूट इथिल अल्कोहोल मी वॉटर मध्ये ऍड केलं. आता काय तयार झालं, आता हे सोल्युशन तयार झालं. आता काय तयार झालं, सोल्युशन. आणि मी काय सांगतोय पाहता, इथं मी तिसरी डायग्राम काढतोय. त्या तिसऱ्या डायग्राम मध्ये नीट पाहता काय सांगतो, तर तिसऱ्या डायग्राम मध्ये ही आहे तिसरी डायग्राम. ओके, या तिसऱ्या डायग्राम मध्ये मी असं करतोय की सॉल्व्हंटचे पार्टिकल्स आपण ए न दाखवले होते. आता इथं सोल्यूटचे पार्टिकल बी न दाखवले होते. व्होलाटाईल सोल्यूट आपण व्होलाटाईल सॉल्व्हंट मध्ये ऍड केलेलं आहे, त्याचं सोल्युशन तयार झालं. काय तयार झालं, त्याचं सोल्युशन. आता पहा, मी म्हणतो हा ए आहे, हा बी आहे, हा ए आहे, हा बी आहे, हा ए आहे, हा बी आहे. ओके, इथं हा बी आहे, हा ए आहे, हा बी आहे, हा ए आहे. ओके, हा बी आहे, हा ए आहे. ओके, चला इथं पुन्हा इतकं ठीक आहे. आणखी पुन्हा करू शकतो आपण. इथं ए आहे, इथं बी आहे, इथं ए, इथं बी, इथं ए, इथं बी. तर हे काय झालं, तुम्ही पाहू शकता सॉल्व्हंटचे कंपोनेंट ए दाखवते. हे ए मॉलिक्युल्स आहेत, हे सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स, हे बी सोल्यूटचे मॉलिक्युल्स. व्होलाटाईल सोल्यूट ज्यावेळेस आपण व्होलाटाईल सॉल्व्हंट मध्ये टाकू त्यावेळेस ते सोल्युशन तयार होणार आहे. आणि हे तयार झालं सोल्युशन. आता काय होतं, हे प्युअर सॉल्व्हंट त्याचं वेपर प्रेशर P1 0 असं म्हटलेलं आहे. आणि हे प्युअर सोल्यूट त्याचं वेपर प्रेशर P2 0 असं म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण सोल्यूट हे सॉल्व्हंट मध्ये टाकतो, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सोल्यूट हे सॉल्व्हंट मध्ये टाकतो त्यावेळेस मी असं म्हणतोय, काय म्हणतो पहा, प्युअर सॉल्व्हंट असताना हे एक पटकन वरती जाईल, त्याला कोणतं लिमिटेशन नव्हती. हे सरफेसला फक्त कोणते होते, सरफेसला फक्त पहा मी काय सांगतो, पहिल्या कंटेनर मध्ये फक्त ए मॉलिक्युल्स होते. ए म्हणजे सॉल्व्हंटचे कंपोनेंट होते, त्यांना कोणतेही अडथळे नव्हते. सरफेसचे सॉल्व्हंट सरळ वरती जायचे म्हणजे त्यांचं लगेच काय व्हायचं, एव्हॅपोरेशन व्हायचं, फास्ट एव्हॅपोरेशन व्हायचं. सर्वचे सर्व ए जायचे वरच्या लेअरचे, त्यांचं गॅसमध्ये रूपांतर व्हायचं, ते प्रेशर क्रिएट करायचे. तसं दुसऱ्या कंटेनर मध्ये हे वरच्या लेअरचे बी जे होते, बी कंपोनेंट म्हणजे सोल्यूट कंपोनेंट इथिल अल्कोहोल, ते लिक्विड गॅस स्टेट मध्ये जायचे. ओके, एक्सेस झाले की ते प्रेशर क्रिएट करायचे. सॉल्व्हंटचं वेपर प्रेशरही जास्त होतं, सोल्यूटचं वेपर प्रेशर एकट्याचंही जास्त होतं. पण इथं काय झालं, आपण सोल्यूट पार्टिकल्स, व्होलाटाईल सोल्यूट पार्टिकल्स आपण व्होलाटाईल सॉल्व्हंट मध्ये टाकलं तर निश्चितच पहा मी काय सांगतो, हे व्होलाटाईल सोल्यूट असलं आणि हे व्होलाटाईल सॉल्व्हंट जरी असलं तरी मात्र पहा, हा जो ए आहे, हा ए म्हणजे कोणता कंपोनेंट आहे, ए म्हणजे सॉल्व्हंटचा कंपोनेंट. त्याच्या खाली कोणता आहे, बी म्हणजे सोल्यूटचा कंपोनेंट. ओके, त्याच्या पुढं बी म्हणजे सोल्यूटचा कंपोनेंट, ए म्हणजे सॉल्व्हंटचा कंपोनेंट. तर इथं मात्र सॉल्व्हंट, इथं पहा हा सोल्यूट आहे ना, तर इथं जी लेअर असणार आहे, ह्या सोल्यूटला बाहेर निघण्यासाठी अडथळा कोण आणणार आहे, ए आणणार आहे, ए चे कंपोनेंट. म्हणून मला सांगायचं आहे की सोल्युशन तयार झाल्यानंतर मात्र वेपर प्रेशर हे कमी होतं. हे काय होतं, कमी होतं. कोणापेक्षा कमी होतं, तर प्युअर सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशन मधल्या त्या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर कमी होतं. त्याचबरोबर प्युअर सोल्यूटचं जेवढं वेपर प्रेशर असतं त्याच्यापेक्षा सोल्युशन मध्ये असलेल्या बी कंपोनेंटचं म्हणजे सोल्यूटचं वेपर प्रेशर कमी होतं. ओके, तर पहा इथं मी काय म्हणतो आणि का कमी होतं तेही सांगतो. आता इथं ए बी ए बी ए बी, बी ए बी ए बी ए, ए बी ए बी ए बी. ओके, आता जेवढं इथं सरळ याला वरती जात येत होतं डायरेक्ट, ओके, ऑन दी स्पॉट हे वरती जाऊ शकत होते. इथं तसं होतं का, चला हा जाईल. ओके, पण हा जाऊ शकतो का, नाही. का जाऊ शकत नाही, जोपर्यंत हा वरती जात नाही तोपर्यंत ह्या ए कंपोनेंटला वरती जाता येत नाही. तसंच इथं ए वरती सरळ जाऊ शकतो पण बी जाऊ शकतो का, नाही. आणि म्हणून सोल्युशन तयार झाल्यानंतर कंपोनेंट ए म्हणजेच सॉल्व्हंटचं वेपर प्रेशरही कमी होतं आणि त्याचबरोबर सोल्यूटचं पण वेपर प्रेशर कमी होतं. त्याचं कारण ते दोन्ही इंटरमिक्स झालेले असतात, एकमेकांमध्ये ते गुंतलेले असतात. म्हणून यांचं वेपर प्रेशर काय होतं, तर वेपर प्रेशर कमी होतं. वेपर प्रेशर असतं पण ते कसं असतं, तर कमी असतं. व्होलाटाईल सोल्यूट हॅव्हिंग हाय वेपर प्रेशर, but when a volatile solute is added in a volatile solvent, then there is a formation of solution and the vapor pressure of this solution decreases as compared to
प्युअर सॉल्व्हंट अँड प्युअर सोल्यूट. आणि का कमी झालं याचं कारण देखील तुम्हाला मी सांगितलं. इथं ए बी ए बी ए बी सर्व जसं इथं पहा 2 4 6 7 हे ए पार्टिकल्स लवकर वर जाऊ शकत होते, पण इथं तसं आहे का? नाही. 1 2 3 एच वरती जातील आणि 3 बीच वरती जातील, म्हणजे इथं कॉम्पिटिशन लागणार आहे आणि चढावड लागणार आहे, चढावड पायवडी लागणार इथं, लक्षात घ्या. आणि म्हणून इथं काय होणार आहे, ए पार्टिकल्स काही ए पार्टिकल जातील, काही बी पार्टिकल जातील आणि म्हणून पाहिजे तेवढं वेपर प्रेशर असणार नाही, सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी होणार आहे. याच्या विषयी सांगितलेलं आहे सायंटिस्ट राऊल्ट याने, म्हणून त्याला आपण म्हणतो राऊल्ट्स लॉ फॉर पार्शियल वेपर प्रेशर. आता पार्शियल हा शब्द काय आला पहा, मी सांगतोय. व्होलाटाईल सॉल्व्हंटचं जे वेपर प्रेशर असतं त्याला वेपर प्रेशरच म्हणायचं असतं. इथं व्होलाटाईल सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर काय, तर P10 व्होलाटाईल सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर त्याला आपण म्हणतो वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. याला काय म्हणतो आपण, हे झालं वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट. पण इथं मात्र म्हणताना सोल्युशन तयार झालेलं आहे, म्हणून पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट, कोणाचं, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट हा शब्द वापरतो आणि पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट असा शब्द वापरतो. ज्यावेळेस सोल्युशन तयार होतं आणि त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर हे कोणामुळे असतं, तर सोल्युशनचं वेपर प्रेशर हे दोन्ही पण कंपोनंटमुळे असतं. एक हा सोल्यूट असतो, दुसरा हा सॉल्व्हंट असतो. आणि म्हणून इथं म्हणत असताना याला आपण म्हणतो, याचं वेपर प्रेशर म्हणतो आपण वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट, तर पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ए आणि याचं वेपर प्रेशर म्हणतो आपण पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट बी. पार्शियल हा शब्द कधी वापरतो, ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनंट मिक्स झालेले असतात, म्हणजे सोल्युशन तयार झालेलं असतं. तो सोल्युशन मध्ये असलेल्या कंपोनंटचं इंडिव्हिज्युअल प्रेशर वाचत असताना आपण म्हणतो पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ए किंवा पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट बी. याच्या रिलेटेड लॉ कोणी लिहिलाय, तर राऊल्ट यांनी लिहिलाय. काय सांगतो त्यांनी पाहता, राऊल्ट्स लॉ ऑफ पार्शियल वेपर प्रेशर. ओके, याच्यावरती प्रश्न कसा असतो, थोडासा किचकट वाटतो पण एवढा किचकट नाहीये. स्टेट अँड एक्सप्लेन राऊल्ट्स लॉ फॉर सोल्युशन कंटेनिंग व्होलाटाईल सोल्यूट. पाठ करा स्टेटमेंट. ओके, काही हरकत नाही, कारण स्टेटमेंट आहे ती, नाही का. जसं आपल्याला अफबाऊ प्रिन्सिपल माहितीये, हंट्स रूल माहितीये, ते प्रिन्सिपल जसे आहेत तसंच आहे राऊल्ट्स लॉ. स्टेटमेंट काय सांगतो पहा, राऊल्ट काय सांगतो पहा, द पार्शियल वेपर प्रेशर, पहा, the partial vapor pressure of any volatile component of a solution is the product of vapor pressure of that pure component and the mole fraction of component in the solution. याचा अर्थ प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर P10 आणि प्युअर सोल्यूटचं वेपर प्रेशर P20. मग यांनी काय सांगितलं, जर मी म्हटलं व्हॉट इज द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट, तर काय फॉर्म्युला येईल पाहायचं. स्टेटमेंट द पार्शियल वेपर प्रेशर, आणि हे जे सोल्युशन तयार झालेलं आहे, हे सोल्युशन कशापासून तयार झालेलं आहे, हे सोल्युशन आहे, दिस इज अ सोल्युशन मेड अप ऑफ व्होलाटाईल सोल्यूट अँड सॉल्व्हंट. ओके, आणि व्होलाटाईल सोल्यूट आणि व्होलाटाईल सॉल्व्हंट म्हणजेच C2H5OH प्लस H2O हे सोल्यूट आहे. येथील अल्कोहोल कमी प्रमाणात घेतलं ते सोल्यूट, आणि वॉटर हे काय आहे, तर वॉटर हे आहे सॉल्व्हंट. वॉटर काय आहे, तर हे सॉल्व्हंट आहे. ओके, पाहिलं स्टेटमेंट द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कंपोनंट, आपण म्हणू कोणाचं, याचं व्होलाटाईल सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर. पार्शियल या शब्दाचा अर्थ लक्षात आला. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर P10 दाखवतो, प्युअर सोल्यूटचं वेपर प्रेशर P20 दाखवतो. पण सोल्यूट जेव्हा सॉल्व्हंट मध्ये ऍड करू त्यावेळेस सोल्युशन तयार होतं. सोल्युशन मधलं एचं प्रेशर म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ए. एकट्याच नाही, ते सगळं या सोल्युशनचं वेपर प्रेशर आहे, त्यातलं एचं वेपर प्रेशर म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ए, आणि वेगळं बीचं म्हटलं तर पार्शियल वेपर प्रेशर ऑफ बी. राऊल्ट असं सांगतो की द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ
any volatile component of a solution is the product of vapor pressure of that pure component and the mole fraction of component in the solution. याचा अर्थ असा होतो की जर आपण म्हटलं ह्या सोल्युशन मध्ये याचं वेपर प्रेशर काय आहे, व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ ए, त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, तर मी असं म्हणतो वेपर प्रेशर ऑफ किंवा कोणतं पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ए इज इक्वल टू काय असणार आहे, तर एचं प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर काय आहे तर P10 म्हणजे प्रोडक्ट ऑफ P10 इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, आणि सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन काय असतं तर सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन हे x1 असतं. ओके, म्हणून पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ए ॲज अ कंपोनंट इज इक्वल टू P10 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट ओके इंटू इट्स मोल फ्रॅक्शन, आपण पाहिलं ना मोल फ्रॅक्शन, तर मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट या पद्धतीनं. म्हणून लक्षात घ्या द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाइल कंपोनंट, कोणतंही मग ते सोल्यूटचं असू शकतं किंवा सॉल्व्हंटचं, द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाइल कंपोनंट ऑफ अ सोल्युशन इज द प्रोडक्ट ऑफ कोणाचा प्रोडक्ट कोणाचा गुणाकार तर वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कंपोनंट, वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कंपोनंट अँड द मोल फ्रॅक्शन ऑफ द कंपोनंट इन द सोल्युशन. ठीक आहे, या प्रकारे. मग मी जर तुम्हाला हिंट दिली असेल पार्शियल किंवा वेपर प्रेशर ऑफ ए इन द सोल्युशन म्हणजे बी असणार असेल P10 इंटू x1, तर मग मला सांगा वेपर प्रेशर ऑफ बी काय असेल, वेपर प्रेशर ऑफ बी काय असेल तर बीचं प्युअर बीचं वेपर प्रेशर काय आहे P20, म्हणून इट इज अ प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्यूट म्हणजे P20 इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन म्हणजे काय असतं तर x2, हे गुणिले चिन्ह आहे आणि हे x2 म्हणजे काय तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, हे x1 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट सॉल्व्हंट. हा लक्षात ठेवा. आता एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन पहा. कन्सिडर अ सोल्युशन कंटेनिंग, हे सोल्युशन आहे. ओके, हे सोल्युशन आहे, हे काय आहे तर हे आहे सोल्युशन. जसं हे व्होलाटाइल सोल्यूट होतं सॉल्व्हंट होतं, हे व्होलाटाइल सोल्यूट हे काय आहे तर हे सोल्युशन आहे. सोल्युशन कंटेनिंग व्होलाटाइल कंपोनेंट्स. Consider a solution containing consider a solution containing two volatile components A1 and A2. मी तर असं म्हटलं सॉल्व्हंटला A म्हटलं होतं, सोल्यूटला B म्हटलं होतं, पण इथं कन्सिडरेशन मध्ये असं सांगितलं असं गृहीत धरा consider a solution containing two volatile components A1 and A2 with a mole fraction. A1 म्हणजे काय इथं आपण म्हणूया A1 म्हणजे काय तर सोल्यूट धरलेला आहे, A1 म्हणजे काय सोल्यूट म्हणलं मी, A1 म्हणजे काय सॉल्व्हंट आणि A2 म्हणजे काय सोल्यूट. हे लक्षात घ्या, मी जसं इथं A म्हटलं याला B म्हटलं तसं ए कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी A म्हणजे सॉल्व्हंट म्हटलं आणि B म्हणजे सोल्यूट म्हटलं, पण अकॉर्डिंग टू आवर दॅट बुक ओके A1 म्हणजे सॉल्व्हंट आणि A2 म्हणजे सोल्यूट कंपोनंट आहे. आणि हे जे सोल्युशन आहे सोल्युशन कंटेनिंग, हे जे सोल्युशन तयार झालं सोल्युशन कंटेनिंग व्होलाटाइल कंपोनेंट्स. ओके, कन्सिडर अ सोल्युशन, थोडंसं लक्षात घ्या, कन्सिडर दॅट सोल्युशन कंटेनिंग व्होलाटाइल कंपोनेंट्स A1 and A2 विथ मोल फ्रॅक्शन x1 and x2. मग A1 म्हणजे काय म्हटलं मी, A1 म्हणजे सॉल्व्हंट घेतलं, A1 म्हणजे काय घेतलं सोल्युशन मध्ये A1 म्हणजे आपण म्हणूया सॉल्व्हंट, A1 कुठे तर सॉल्व्हंट, A1 म्हणजे सॉल्व्हंट आणि A2 म्हणजे काय तर सोल्यूट. A2 म्हणजे काय, A2 म्हणजे सोल्यूट कंपोनंट A1 and A2 विथ मोल फ्रॅक्शन x1 and x2 रिस्पेक्टिव्हली. आपल्याला माहिती आपण मोल फ्रॅक्शन शिकलो. A1 म्हणजे सॉल्व्हंट म्हटलं, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट साठी फॉर्म्युला कोणता आहे x1. ओके, x1 इज इक्वल टू n1 अपॉन n1 प्लस n2. ओके, आणि x2 म्हटलं की x2 बरोबर काय, x2 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ओके, हे पहा आपण पाहिलेलं ना x1 म्हणजे काय मोल फ्रॅक्शन ऑफ x1 म्हणजे n1 अपॉन n1 प्लस n2, आणि जर मी म्हटलं मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट तर n2 अपॉन n1 प्लस n2. आठवतं ना, तर x1 हे मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंटचं आणि x2 हे मोल फ्रॅक्शन असतं सोल्यूटचं. कन्सिडर पलीकडचं सोल्युशन, consider a solution containing two volatile components
A1 and A2 with mole fraction x1 and x2 respectively. Let आता पहा P10 and P20 be the vapor pressure of the pure component. P10 म्हणजे काय, तर P10 हे आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. प्युअर म्हणजे काय, सोल्युशन मध्ये असलेल्याचं नाही, नुसतं सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर P10, नुसतं सोल्यूटचं वेपर प्रेशर P20, आणि जस्ट मिक्स करू तर वेगळं असतं. आपण म्हटलं ना, प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त असतं, प्युअर सोल्यूटचं वेपर प्रेशर जास्त असतं, पण दोन्ही मिक्स केले तर वेपर प्रेशर कमी होतं. आणि का कमी होतं, कारण एकमेकांमध्ये ते इंटरमिक्स झालेले असतात, त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस तयार होतात आणि म्हणून त्यांना बाहेर निघण्यासाठी लागणारा वेळ जास्त आहे आणि म्हणून तेवढंच प्रेशर त्यांचं कमी असतं. लेट P10 थोडंसं लक्षात घ्या, P10 and P20 be the vapor pressures of pure component. सोल्युशन तयार व्हायच्या अगोदर A1 चं वेपर प्रेशर P10 जास्त असतं, A2 कंपोनेंट म्हणजे सोल्यूट चं वेपर प्रेशर P20. ओके, रिस्पेक्टिव्हली. अकॉर्डिंग टू राउल्स लॉ काय सांगतो, वरची जे स्टेटमेंट आहे, अकॉर्डिंग टू राउल्स लॉ द पार्शियल वेपर प्रेशर. आता पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं, जर हे सोल्युशन असेल तर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर काय असतं, जर हे सोल्युशन असेल तर या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर म्हणजे काय असतं, तर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, त्याचं वेपर प्रेशर, प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर गुणिले मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. ओके, वेपर प्रेशर ऑफ A इज इक्वल टू P10 इंटू x1. आणि ह्या सोल्यूटचं वेपर प्रेशर किती असणार आहे, तर पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट B इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्यूट P20 इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, यानुसार. म्हणून अकॉर्डिंग टू राउल्स लॉ द पार्शियल वेपर प्रेशर P1 and P2 ऑफ टू कंपोनेंट्स इज गिवन बाय, जे आपण वरती लिहिले ते. P1 म्हणजे कोणाचं, तर हे आहे अकॉर्डिंग टू राउल्स लॉ पार्शियल वेपर प्रेशर P1 म्हणजे काय दाखवलं, तर P1 म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर. आता पार्शियल म्हणजे काय, तर ह्या सोल्युशन मध्ये असलेल्या A1 म्हणजे सॉल्व्हंट पार्टिकलचं प्रेशर, सोल्युशन मध्ये या कंपोनेंटचं प्रेशर असतं, त्याला पार्शियल वेपर प्रेशर म्हणतो. सोल्युशन मधल्याला पार्शियल हा शब्द वापरतो आपण. सो पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट P1 इज इक्वल टू P10 इंटू x1. आणि P2 म्हणजे काय, तर या सोल्युशन मध्ये हे जे B आहेत म्हणजेच काय, तर A2. तर सोल्युशन मध्ये जे सोल्यूट आहेत यांच्यामुळे तयार होणारे जे प्रेशर असणार आहे, त्याला P2 म्हणायचं. पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्यूट P20 इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन. आणि त्या सोल्युशन मध्ये किती त्याचं कंपोनेंट आहे, किती कंपोजिशन आहे, त्याचा प्रोडक्ट. ओके, हे झालं कोणानुसार झालं, तर राउल्स लॉ नुसार. तर P1 म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इन सोल्युशन इज इक्वल टू P10 इंटू x1 अँड पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट इन दॅट सोल्युशन इज P2 इज इक्वल टू P20 इंटू x2. ह्या गोष्टी क्लिअर करा. अँड टोटल वेपर प्रेशर, आता टोटल किती असेल, हे जे असेल, हे पहा, हे जे वेपर प्रेशर असेल, हे वेपर प्रेशर कोणाचं आहे, हे जे वेपर प्रेशर आहे इथं क्रिएट होणार आहे ते कोणाचे, फक्त सॉल्व्हंट मुळे तयार होणार आहे का, ते फक्त A पार्टिकल्स मुळे तयार होणार आहे का, नाही. बरं, फक्त B पार्टिकल मुळे होणार आहे का, नाही. सो हियर वेपर प्रेशर इज ड्यू टू द सॉल्व्हंट अँड सोल्यूट. आणि म्हणून टोटल वेपर प्रेशर किती आहे ते काढायचं आहे आपल्याला. टोटल वेपर प्रेशर PT ऑफ सोल्युशन्स द सम ऑफ पार्शियल वेपर प्रेशर ऑफ टू कंपोनेंट्स. ओके, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ टू कंपोनेंट्स. आणि म्हणून इथं जे वेपर प्रेशर होतं ते कोणामुळे होतं, फक्त सॉल्व्हंटमुळे होतं. इथलं जे वेपर प्रेशर होतं ते कोणामुळे होतं, सोल्यूटमुळे होतं.
पण ज्यावेळेस सोल्युशन तयार करतो हे जे वेपर प्रेशर असतं हे कोणामुळे असतं, तर हे वेपर प्रेशर सॉल्व्हंट आणि सोल्यूट मॉलिक्युल्स मुळे असतं. म्हणून टोटल वेपर प्रेशर काय असतं आपल्याला माहिती ना. टोटल वेपर प्रेशर म्हणजे काय, तर सोल्यूटचं वेपर प्रेशर आणि सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर आहे, याला आपण म्हणणार आहोत टोटल वेपर प्रेशर. ते काढण्यासाठी फॉर्म्युला आहे total vapor pressure Pt of solution is the sum of partial vapor pressure of the two components. Hence Pt total vapor pressure is equal to P1 plus P2. P1 म्हणजे काय, तर partial vapor pressure of solvent आणि P2 म्हणजे काय, तर partial vapor pressure of solute. ओके, Pt म्हणजे total vapor pressure is equal to P1 plus P2. आणि मग पुढे काय ठेवलं, P1 ची किंमत काय आहे, तर P1 ची किंमत P10 into x1 प्लस इथं पहा प्लस P2 ची किंमत P20 x2 अशा पद्धतीने लिहिलं. ओके, इथपर्यंत आलो आपण. काय होतं पहा इथं इथपर्यंत आलो आपण की काय Pt इज इक्वल टू आपण असं लिहिलं P10 x1 प्लस P20 x2. नंतर बट आता आपल्याला माहिती x1 प्लस x2 मोल फ्रॅक्शन, सॉल्व्हंट आणि सोल्यूट यांचं मोल फ्रॅक्शन मिळून किती असतं टोटल, तर बट वी नो दॅट x1 plus x2 is equal to 1 or we can say that आता जर x2 बरोबर काढायचं असेल तर x1 इकडे जाईल म्हणजे x2 is equal to 1 minus x1. ओके, तर but we know that x1 plus x2 is equal to 1 or we can write that x2 is equal to 1 minus x1. ठीक आहे, म्हणून असं लिहिलेलं आहे की इथं जे x2 आहे ह्या x2 च्या ऐवजी ही किंमत ठेवायची आहे. Hence Pt total pressure is equal to काय इथं, ओके, total pressure is equal to P10 x1 जसे तसे घेतलं P10 x1 प्लस P20 इथं पहा इथं घेतलं P20 आणि इथं जे x2 आहे इथं जे आहे x2 म्हणजे काय, तर x2 म्हणजे 1 minus x1 आणि म्हणून x2 च्या ऐवजी इथं x2 च्या ऐवजी काय ठेवलं, तर 1 minus x1 ठेवलं. x2 च्या ऐवजी 1 minus x1 ठेवलं, त्या ब्रॅकेट मध्ये 1 minus x1 ठेवलं आणि याला सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे, P10 x1 जशास तसं लिहिलं. नंतर हे जे P20 आहे P20 म्हणजेच पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट न 1 minus x1 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतं P10 x1 जशास तसं येतं. P20 न 1 minus x1 ला मल्टिप्लाय केलं तर P20 into 1 म्हणजे P20 minus P20 x1. ओके, याला मल्टिप्लाय केलं तर P20 x1 असं झालं. त्यानंतर काय केलं पहा पुढच्या स्टेप मध्ये असं केलेलं आहे P20 आहे, इकडचं एक P20 इथलं हे जे P20 आहे ते समोर घेतलं, फक्त रिअरेंज केले, फक्त काय केलं इथं इक्वेशन रिअरेंज P20 ओके P20 प्लस हे जसे असतं P10 x1 मायनस P20 x2. ठीक आहे, इथं फक्त काय केलं, इथं आपण फक्त रिअरेंज केले आणि त्यानंतर Pt इज इक्वल टू आता टोटल प्रेशर इज इक्वल टू काय केलं तर P20 जसे तसं ठेवलं P20 नंतर हे दोन्ही P20 हे आहे P20 इथे घेतलं प्लस आता इथं पण x1 आहे इथं पण x1 आहे हे कॉमन घेतलं, इकडं हे काय घेतलं तर कॉमन घेतलं आणि P10 शिल्लक काय झालं मग P10 मायनस P20 हे झालं. हे आपल्याला फॉर्म्युला लक्षात घ्या, हा फॉर्म्युला आपल्याला आलेला आहे, त्याला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला त्या स्टेप तुम्ही दोनदा तीनदा लिहून काढू शकता. टोटल प्रेशर इज इक्वल टू P20 प्लस P10 minus P20 into x1. This equation gives vapor pressure of solution containing volatile solute. हे फॉर्म्युला कोणासाठी आहे, तर हा फॉर्म्युला आहे जर आपल्याला टोटल वेपर प्रेशर काढायचं असेल सोल्युशनचं आणि जर सॉल्व्हंटही व्होलाटाईल असेल आणि सोल्यूटही व्होलाटाईल असेल तर हा फॉर्म्युला आपण काढू शकतो. कोणता, तर टोटल वेपर प्रेशर इज इक्वल टू P20 प्लस P10 मायनस P20 इंटू x1. आता सांगा P20 म्हणजे काय, तर P20 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्यूट प्लस ओके प्लस इन ब्रॅकेट वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस वेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्यूट.
into मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आहे. ओके, दिस इज अ राऊट्स लॉ फॉर सोल्युशन कंटेनिंग व्होलाटाईल सोल्यूट. कोणासाठी आहे तर सोल्युशन कंटेनिंग व्होलाटाईल सोल्यूट. हे कृपया एकदा दोनदा वाचा आणि ते लिहून तुम्हाला काढायचे. लिहून काढल्याशिवाय तुम्हाला ते एक्सप्रेशन लक्षात राहणार नाही. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. ओके, तर हे जे वेपर प्रेशर आपण काढले, स्टेट अँड एक्सप्लेन राऊट्स लॉ फॉर सोल्युशन कंटेनिंग व्होलाटाईल सोल्यूट. व्होलाटाईल सोल्यूट असेल तर त्याचा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. कसा काढला पाहिजे तुम्हाला माहिती आहे. कन्सिडर अ सोल्युशन कंटेनिंग टू व्होलाटाईल कंपोनेंट्स A1 and A2 विथ मोल फ्रॅक्शन x1 and x2 रेस्पेक्टिव्हली. ओके, हे सोल्युशन घेतलं. त्यानंतर let P10 and P20 be the vapor pressure of the pure components A1 and A2 respectively. याला मी A1 म्हटलं, याला मी A2 म्हटलं. सॉल्व्हंट म्हणजे A1, सोल्यूट म्हणजे A2 असं म्हटलेलं आहे. नंतर according to Raoult's law, partial vapor pressure P1 and P2 of two components is given by partial vapor pressure of solvent is equal to product of vapor pressure of pure solvent into its mole fraction. म्हणजे P1 is equal to P10 into x1 आणि partial vapor pressure of solute in that solution is equal to vapor pressure of pure solute into mole fraction of solute. And total vapor pressure of solution is the sum of. आणि आपल्याला माहिती ना हे टोटल वेपर प्रेशर कोणाला आलं असेल तर टोटल वेपर प्रेशर म्हणजेच काय, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट. टोटल वेपर प्रेशर Pt ऑफ सोल्युशन इज द सम ऑफ पार्शियल वेपर प्रेशर ऑफ टू कंपोनेंट्स. कोणते तर सोल्यूट आणि सॉल्व्हंट. Pt टोटल वेपर प्रेशर इज इक्वल टू P1 प्लस P2. P1 म्हणजे काय तर P1 म्हणजे वरती लिहिलं आपण. P1 म्हणजे काय तुम्ही ह्याला असंही लिहू शकता. P1 म्हणजे काय P10 x1 प्लस P2 म्हणजे काय वरती लिहिलं आपण P20 x2. आणि इथं असं सांगितलं की x2 म्हणजे काय x1 प्लस x2 म्हणजे एक असतं, दोघांची बेरीज एक असते. आणि याला मॉडिफाय केलं आपण सोल्युशन काढण्यासाठी. x2 इज इक्वल टू 1 मायनस x1 हे घेतलं. ही किंमत पुढे ठेवलेली आहे आपण. हे जे इक्वेशन आलेलं आहे Pt इज इक्वल टू कोणतं फायनल इक्वेशन Pt इज इक्वल टू P10 x1 प्लस P20 x2. तर x2 च्या जागी 1 मायनस x1 ठेवलेला आहे. टोटल प्रेशर इज इक्वल टू टोटल वेपर प्रेशर इज इक्वल टू P10 x1 प्लस P20 इन ब्रॅकेट x2 च्या ऐवजी 1 मायनस x1. नंतर काय केलं P10 x1 आहे जसं तसं आणि P20 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, मिळालं आपल्याला P20 मायनस P20 x1 हे मिळालं. नंतर काय केलं आपण तर यातलं आपण हे जे आहे P20 हे समोर घेतलं P20 प्लस P10 x1 आहे मायनस P20 x1. नंतर काय केलं तर पुढच्या स्टेप मध्ये हे जे x1 आहे x1 कॉमन काढलं म्हणजे टोटल वेपर प्रेशर इज इक्वल टू P20 प्लस इन ब्रॅकेट P10 minus P20 after bracket x1. So this is the equation gives vapor pressure of solution containing volatile solute. आणि इथं जे वेपर प्रेशर आहे ते वेपर प्रेशर काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे कोणता Pt is equal to P20 plus P10 minus P20 into x1. हे टोटल वेपर प्रेशर आणि हे काय आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सोल्यूट प्लस in bracket vapor pressure of pure solvent minus vapor pressure of pure solute into mole fraction of solvent. या प्रकारे हा फॉर्म्युला आहे. कृपया हे लिहून घ्या एकदा. आता पुढचं पाहूया. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं सोल्यूट पण व्होलाटाईल होतं आणि सॉल्व्हंट पण व्होलाटाईल होतं, त्याचं वेपर प्रेशर पाहिलं होतं सोल्युशनचं. ओके, आता आपण थोडासा बदल केलेला आहे. तो कसा आहे पहा. स्टेट अँड डिराइव्ह राऊट्स लॉ फॉर सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. पहा स्टेट अँड डिराइव्ह राऊट्स लॉ फॉर सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यानंतर एक्सप्रेशन काय असेल, काय डेरिव्हेशन असेल ते पाहायचं आपल्याला. ओके, तर स्टेटमेंट अशी सांगते
द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन containing non-volatile solute is directly proportional to the mole fraction of solvent. हे काय असतं एक्सप्लेन करतो. आता हे एक्सप्लेन करत असताना आता गृहीत धरा की हे पहा, हे सॉल्व्हंट आहे. ओके, हे काय सॉल्व्हंट घेतोय मी, तर वॉटर हे सॉल्व्हंट घेतोय. काय घेतोय मी, वॉटर. हे व्होलाटाईल सॉल्व्हंट आहे. ठीक आहे, चला सॉल्व्हंट घेतोय. ठीक आहे, पाहिजे. आणि हे क्लोज कंटेनर मध्ये घेतोय. ओके, ह्याला मी क्लोज करतोय. ठीक आहे, पाहायचं नीट की मी इथं क्लोज कंटेनर घेतोय. हे पहा, क्लोज कंटेनर घेतलं. ओके, क्लोज कंटेनर. आणि इथं मी असं म्हणतोय की हे जे आहेत हे कंपोनंट्स कोणाचे आहेत, तर या कंटेनर मध्ये मी सॉल्व्हंट घेतलेले आहे. या कंटेनरला नंबर 1 म्हणतो आणि हे आहे व्होलाटाईल सॉल्व्हंट. कोणतं आहे, व्होलाटाईल सॉल्व्हंट. ठीक आहे. आणि हे जे आहेत यांना मी म्हणतो A1. हे काय आहेत, सर्व A1 असे आहेत. A1 म्हणजे इथे तुमच्या माहितीसाठी म्हणतो मी, जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण एका कंटेनर मध्ये A पार्टिकल्स घेतले, दुसऱ्यामध्ये B घेतले. A म्हणजे सॉल्व्हंट, B म्हणजे सोल्यूट घेतले होते. तसं इथं व्होलाटाईल सॉल्व्हंट घेतलं, त्यांना नोटेशन A1 घेतलं. आणि कोणतं घेतलं व्होलाटाईल सॉल्व्हंट, वॉटर घेतलं. ठीक आहे, म्हणून मी असं म्हणतो हे कोणतं आहे, तर यामध्ये घेतलं आपण व्होलाटाईल सॉल्व्हंट. कोणतं घेतलं, व्होलाटाईल सॉल्व्हंट घेतलं. ठीक आहे. आणि वेपर प्रेशर ऑफ दिस, आता हे जे सॉल्व्हंट आहे वॉटर मॉलिक्युल्स होतं. ओके, यांचं इव्हॅपोरेशन चालूच राहणार आहे. क्लोज कंटेनर मध्ये देखील लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होणार. गॅसमुळे प्रेशर तयार होणार आणि ते या सरफेसवरती एक्झर्ट करणार. ओके, तर हे पहा, याचं प्रेशर वेपर्स तयार होतील. ओके, ही रिकामी जागा जी आहे इथं ज्यावेळेस लार्ज नंबर ऑफ वेपर्स तयार होतील, त्या वेपर्स पुन्हा लिक्विड मध्ये होतील. त्याच दरम्यान इथं काय होतं, इक्विलिब्रियम स्टेटला प्रेशर क्रिएट होईल, त्याला आपण म्हणतो वेपर प्रेशर. प्रेशर ड्यू टू द सॉल्व्हंट इज कॉल्ड एज अ वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. चला, तर हे झालं. आता मला सांगा, हे प्रेशर, हे वेपर प्रेशर कोणाचं आहे, सॉल्व्हंटचं आहे. ओके, कोणाचं आहे, तर सॉल्व्हंटचं. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त असतं, म्हणून मी म्हणतो वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट काय लिहिणार मी इथं, बरोबर काय असणार आहे, तो P10. हे जे वेपर प्रेशर आहे, हे जे प्रेशर आहे वेपर प्रेशर, हे कोणामुळे आहे, हे सॉल्व्हंट मुळे आहे. सॉल्व्हंट कसं आहे, तर सॉल्व्हंट व्होलाटाईल आहे. सॉल्व्हंट कसं आहे, तर व्होलाटाईल. ओके, हे कंटेनर 1 घेतलं. नंतर मी कंटेनर दुसरं घेतोय. पहा मी काय सांगतो, कंटेनर दुसरं घेतोय. तर दुसऱ्या कंटेनर मध्ये मी घेतोय A2. A2 म्हणजे काय, तर A2 म्हणजे सोल्यूट पार्टिकल्स. A2 म्हणजे काय सांगा, A2 म्हणजे काय, तर A2 म्हणजे सोल्यूट पार्टिकल्स. A2 म्हणजे काय, सोल्यूट. मी म्हणतो इथं नॉन व्होलाटाईल सोल्यूट. कोणतं, नॉन व्होलाटाईल सोल्यूट. सांगा, नॉन व्होलाटाईल सोल्यूट कोणते वापरले जातात, तर नॉन व्होलाटाईल सोल्यूट आपण NaCl घेऊ शकता, मीठ घेऊ शकता, किंवा युरिया घेऊ शकता, किंवा ग्लुकोज घेऊ शकता. ओके, किंवा सुक्रोज देखील घेऊ शकता. ओके, सुक्रोज, यापैकी कोणताही एक सोल्यूट तुम्ही इथं घेऊ शकता. आता मी असं म्हणतोय, इथं सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर येतं, इथं सोल्यूटचं वेपर प्रेशर तयार होईल का, वेपर प्रेशर तयार होईल का, तर या सोल्यूटचं वेपर प्रेशर तयार होणार नाही, कारण ते व्होलाटाईलच नाही ना. ओके, ते व्होलाटाईल नाही. याचा अर्थ काय, पहा, आपण जर असं म्हटलं एखादा डब्बा घेतला आणि त्या डब्यामध्ये मीठ घेतलं, त्या मिठाचं प्रेशर तयार होईल का. आता वेपर प्रेशर तयार होण्यासाठी इव्हॅपोरेशन होणं महत्वाचं असतं. काय होणं महत्वाचं असतं, इव्हॅपोरेशन. आणि इव्हॅपोरेशन कोणाचं होतं, तर व्होलाटाईल सबस्टन्सेसचं होतं. मग ते पेट्रोल असेल तर त्याचं होतं, ते इथिल अल्कोहोल असेल तर त्याचं वेपर प्रेशर तयार होतं. ओके, ते बेंझिन असेल तर तयार होतं. पण काही सबस्टन्सेस, मीठ जर आपण क्लोज कंटेनर मध्ये घेतलं तर त्याचं प्रेशर तयार होईल का, होणार नाही. युरिया नाही होणार, ग्लुकोज नाही होणार, सुक्रोज नाही होणार. म्हणून या कंटेनर मध्ये सॉल्व्हंट घेतलं, सॉल्व्हंटनं प्रेशर तयार केलं. पण हे जे नॉन व्होलाटाईल म्हणजे उडून न जाणारं नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे, याचं प्रेशरच क्रिएट होत नाही, याचं इव्हॅपोरेशनच होत नाही. ओके, हे झालं, हे सोल्यूट झालं. म्हणून मी म्हणेल हे झालं नॉन व्होलाटाईल सोल्यूट. हे कोणतं आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट. आणि त्याचं प्रेशर काय असेल, दाखवायचं कसं, वेपर प्रेशर ऑफ नॉन व्होलाटाईल
सोल्यूट कसं दाखवणार आपण ते, तर त्याचं P20 प्युअर सोल्यूटचं वेपर प्रेशर आपण P20 न दाखवणार आहोत. इथं P20 इज इक्वल टू 0, P20 इज इक्वल टू 0. आणि नंतर मी असं म्हणतो की आपण क्लोज कंटेनर घेतलं आणि या क्लोज कंटेनर मध्ये हे सोल्यूट पार्टिकल्स जर टाकले सोल्युशन तयार केलं तर त्याची कंडिशन कशी असेल, A1 मध्ये A2 जर टाकले तर मी असं म्हणतो पहा, A1 मध्ये A2 जर टाकले तर असं पहा, हे A1 हे A2 हे A1 हे A2 हे A1 हे A2 वरती पहा इथं आता. ओके, A1 च्या वरती A2, इथं A1, इथं A2, इथं A1, इथं A2, इथं A1. ओके, दिस इज अ सोल्युशन. हे काय आहे तर हे सोल्युशन आहे, सोल्युशन आणि ह्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट व्होलाटाईल आहे पण सोल्यूट नॉन व्होलाटाईल आहे. म्हणून मी म्हणतोय सोल्युशन कंटेनिंग, दिस इज अ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. आता पहा, हे जे आहे याच्या सरफेस वरती प्रेशर तयार होईल का? ओके, द प्रेशर येईल का इथं? ओके, हे सोल्युशन आहे, हे सोल्युशन वरती पण इथं जर आपण पाहिलं तर इथं काय होणार आहे, हे जे सॉल्व्हंट पार्टिकल्स आहेत कोणते, A1 हे जे सॉल्व्हंट पार्टिकल्स आहेत त्यांचं इव्हॅपोरेशन होईल आणि इथं त्यांच्यामुळे काय होणार आहे तर प्रेशर तयार होणार आहे. आणि हे जे वेपर प्रेशर असणार आहे हे काय असणार तर हे वेपर प्रेशर असणार आहे. हे कोणामुळे तयार होईल बरं, हे जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये व्होलाटाईल सॉल्व्हंट आहे पण सोल्यूट कसं आहे, नॉन व्होलाटाईल आहे. नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर सॉल्व्हंट मध्ये टाकलं तर तिथे सोल्युशन तयार होतं. या सोल्युशनचं जे वेपर प्रेशर आहे, दिस वेपर प्रेशर इज ओनली बिकॉज ऑफ सॉल्व्हंट. आणि इथं जे वेपर प्रेशर असणार आहे ते याच्यापेक्षा कमी असणार आहे. का कमी असणार आहे, कारण इथं सर्व A1 होते, या सर्व A1 चं इव्हॅपोरेशन होऊन गॅस होईल आणि ते गॅस एक्झर्ट करेल प्रेशर, म्हणून इथं वेपर प्रेशर जास्त होतं. पण इथं जर तुम्ही पाहिलं तर वरच्या लेअरला A1 इथं आहे, इथं A2 आहे, म्हणजे इथं सोल्यूट पार्टिकल आहे. ह्या A1 ला वरती जाऊ देईल का तो, याचं सहजासहजी इव्हॅपोरेशन होईल का, नाही होऊ देणार. ह्या A1 चं लवकर होईल, हा A2 आला त्याच्याखाली A1 आहे. म्हणून सोल्युशन मध्ये सोल्यूट पार्टिकल्स असल्या कारणानं नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर असतील तर वेपर प्रेशर कमी होतं. आपण फॅक्टर्स मध्ये पाहिलेलं आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन वेपर प्रेशर वरती आपण पाहिलेले. ज्या वेळेस नॉन व्होलाटाईल सोल्यूट असतं त्यावेळेस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन डिक्रीजेस. आणि का डिक्रीज होतं तुम्हाला सांगितलं, हे A1 आहे, हे A1, तर हे सॉल्व्हंट पार्टिकलचं गॅसमध्ये रूपांतर होण्या अगोदर यांना सामोरे जावं लागणार आहे. ओके, ते अडकून धरतील. A2 स्वतः तर वरती जाणार नाहीत, पण खालच्याला पण वरती जाऊ देणार नाहीत. अशी आडमुठी भूमिका हे सोल्यूट पार्टिकल्स घेतात आणि म्हणून सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी होतं ज्या वेळेस नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकलेलं असतं त्यावेळेस. ओके, आणि हे झालं. इथं जे वेपर प्रेशर असणार ते सोल्युशनचं वेपर प्रेशर असणार आहे. मग मला सांगा, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू कोणाच्या बरोबरीत असेल, तर ह्या सोल्युशनचं वेपर प्रेशर कोणामुळे असणार आहे, सोल्यूटमुळे अजिबात नसणार आहे. सोल्यूटमुळे असणार आहे का, नाही. देयर इज नो वेपर्स. ओके, इथं वेपर प्रेशरच नसणार आहे आणि म्हणून जे काही वेपर प्रेशर असणार आहे ते फक्त आणि फक्त सॉल्व्हंट मुळे असणार आहे. वेपर प्रेशर ऑफ दिस सोल्युशन इज बिकॉज ऑफ सॉल्व्हंट. कोणामुळे असणार तर सॉल्व्हंट. आणि तुम्हाला हेही सांगतो मी की जेवढं सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर असणार आहे तेवढं या सोल्युशनचं नसणार आहे. ओके, कारण इथं सॉल्व्हंट पार्टिकल्स ते सहज वरती जातील, पण इथं सहज वरती जाता येणार नाही. त्याला कारण हे सोल्यूट पार्टिकल्स त्याला अडथळे आणतील, ऑब्स्ट्रॅक्शन करतील. तर पहा इथं, स्टेट अँड डिराइव्ह राऊल्स लॉ फॉर सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. तर आपण असं म्हणतोय द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, पहा, द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग हे दिस सोल्युशन, द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे या सोल्युशनचं वेपर प्रेशर कोणाबरोबर असणार आहे, तर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट असणार आहे. The vapor pressure of solution containing non-volatile solute is
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे इथं लिहितोय मी VP वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन. कोणाच्या बरोबर असणार ते मोल फ्रॅक्शनच्या बरोबर असणार आहे. तर हे झालं. कन्सिडर अ सोल्युशन कंटेन. पहा हे सोल्युशन, हा हे सोल्युशन आहे, हे सॉल्व्हंट आहे, सोल्यूट आहे, हे सोल्युशन. कन्सिडर अ सोल्युशन कंटेन्स A1 कोणते A1 सॉल्व्हंट अँड नॉन व्होलाटाइल सोल्यूट A2 विथ द मोल फ्रॅक्शन x1 अँड x2. हे जे सोल्युशन आहे या सोल्युशन मध्ये A1 हे व्होलाटाइल सॉल्व्हंट आहेत आणि A2 हे नॉन व्होलाटाइल सोल्यूट आहेत. या सोल्युशन मध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ A1 म्हणजे काय असेल तर x1 असेल आणि मोल फ्रॅक्शन ऑफ A2 म्हणजे x2 असणार आहे. म्हणजे काय तर x2. कन्सिडर अ सोल्युशन कंटेन्स A1 solvent and non-volatile solute A2 with the mole fraction x1 and x2 respectively. The vapor pressure of pure solvent P1, the vapor pressure of pure solvent P1 and solute P2. Vapor pressure of pure solvent काय असेल तर आपण P1 म्हटले. Vapor pressure of pure solvent P1 and solute P2 आणि solute काय म्हटलं तर P2 असं म्हटलेलं आहे. हेल्स आणि इथं P1 0 का नाही म्हटलं कारण प्युअर व्होलाटाइल सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर आपण P1 गृहीत धरलं. काय गृहीत धरलं आपण चला P1 गृहीत धरू आणि नॉन व्होलाटाइल सोल्यूटचं वेपर प्रेशर आपण P2 गृहीत धरूया. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट P1 अँड सोल्यूट P2. एक मिनिट म्हणजे इथं ह्या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर P1 गृहीत धरू आणि सोल्यूटचं वेपर प्रेशर P2 गृहीत धरणार आहोत. ओके हे बरोबर आहे. वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट P1 0 दाखवलं जातं पण वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट दाखवण्यासाठी P1 हे नोटेशन वापरलं जातं. ह्या वेपर प्रेशरच्या ऐवजी P1 म्हणजे इथं असेल P1 P1 0 आणि इथं P2 P0. इथं काय असेल तर P0 असं आपण म्हणू शकतो किंवा नुसतं 0 P2 याचं काय असणार तर 0 वेपर प्रेशरच नाही ना. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट P1 अँड प्युअर सोल्यूट P2. Hence a vapor pressure of solution P is equal to या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर P1 0 गृहीत धरलं, सोल्यूटचं वेपर प्रेशर 0 गृहीत धरलं तर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन काय असणार आहे तर P1 प्लस P2. ओके मग वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन P इज इक्वल टू PS. लक्षात घ्या आपण P सोल्युशन वेपर प्रेशर PS म्हणू शकतो. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू P1 प्लस P2. ओके आता P1 सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर काय आहे P1 0 म्हणून तर पहा दॅट इज P इज इक्वल टू P1 प्लस 0. का बरं त्याचं कारण P2 इज इक्वल टू 0 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट इज 0 म्हणून P बरोबर P1 प्लस 0 असं लिहिलं. 0 का आलं P2 म्हणजे तर P2 म्हणजे 0 येण्याचं कारण या सोल्यूट नॉन व्होलाटाइल असल्या कारणानं इथं वेपर्सच तयार होणार नाहीत म्हणून प्रेशरचा विषयच येणार नाही. P इज इक्वल टू P1 प्लस P2. ओके P2 0 म्हणून P इज इक्वल टू P1 प्लस 0. मग 0 असेल तर त्याला कधी धरायची गरजच नाही. इथं तयार झालं P इज इक्वल टू P1 0 x1 आणि हे P1 म्हणजे काय तर P1 हे असणार आहे प्रेशर ऑफ सॉल्व्हंट आणि सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर कशाच्या बरोबर असतं तर आपल्याला राऊट न सांगलेलं आहे. तर सॉल्व्हंट जे असेल तर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जे असणार आहे ते असणार आहे x1 म्हणजे P1 सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर गुणिले x1. ओके गुणिले x1 म्हणून P इज इक्वल टू P1 0 इंटू x1. Hence vapor pressure of solution containing non-volatile solute is directly proportional to the mole fraction of solvent. Vapor pressure of solution which containing non-volatile solute is directly proportional to the mole fraction of solvent. इथे एक ग्राफ दाखवला पहा मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. इथं पहा असं दाखवलंय की जसं मोल फ्रॅक्शन वाढेल तसं वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट काय झालेला आहे वाढलेला आहे. ओके हा ग्राफ असं दाखवतो की ह्या एक्स ऍक्सिस वरती कोणत्या ऍक्सिस वरती आपण म्हणा एक्स ऍक्सिस वरती मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट
आणि हा वाय ऍक्सिस जरी धरला तर याच्यावरती वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट आहे. जर आपण हे सोल्युशन तयार करत असताना सॉल्व्हंटची क्वांटिटी वाढवत गेलो तर वेपर प्रेशर काय होणार तर वाढणार आहे. सोल्यूटची क्वांटिटी वाढवल्यानंतर वेपर प्रेशर काय होईल, नॉन व्होलेटाईल सोल्यूट जर वाढवलं तर वेपर प्रेशर कमी होईल. म्हणून इथं ज्यावेळेस नॉन व्होलेटाईल सोल्यूट असतं त्यावेळेस आपण वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंटचाच विचार करतो. एक्स ऍक्सिस वरती मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट आहे आणि वाय ऍक्सिस वरती वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट आहे. ओके, तर जर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंटची क्वांटिटी वाढवली तर वेपर प्रेशर काय होतं वाढणार आहे. असं का होतं बरं पहा, इथं पहा, जर समजा आपण असं म्हणलं हे कंटेनर घेतलं. ओके, हे कंटेनर घेतलं A1 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 हे सॉल्व्हंट घेतलं आणि याच्यात जर आपण हे दोनच सोल्यूट पार्टिकल टाकले. ओके, दोनच सोल्यूट पार्टिकल टाकले, हे दोन सोल्यूट पार्टिकल या दोघांना अडवतील, हा एकाला अडवल हा एकाला अडवल. पण जर आपण सॉल्व्हंट जर जास्त घेतले, सॉल्व्हंटचं कॉम्पोजिशन वाढायला ना, सोल्यूटचं प्रपोर्शन कमी व्हायला सॉल्व्हंटचं कॉम्पोजिशन वाढायला आणि म्हणून जेवढे सॉल्व्हंट जास्त तेवढं वेपर प्रेशर कसं असणार तर जास्त असणार आहे. म्हणून ज्यावेळेस नॉन व्होलेटाईल सोल्यूट हे सोल्युशन मध्ये असतं त्यावेळेस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज डिपेंड अपॉन द मोल फ्रॅक्शन म्हणजेच क्वांटिटी ऑफ सॉल्व्हंट वरती असतं. ओके, हे झालं याच्याविषयी. लक्षात, स्टेट अँड डिराइव्ह राउल्स लॉ फॉर सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाईल सोल्यूट. तर काय सांगितले स्टेटमेंट काय सांगितली तर द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन containing non-volatile solute is directly proportional to the mole fraction of solvent. जर मोल फ्रॅक्शन वाढवलं सॉल्व्हंटचं तर वेपर प्रेशर काय होतं वाढतं. जर सॉल्व्हंट वाढवलं तर वेपर प्रेशर वाढतं, सोल्यूट वाढवलं तर वेपर प्रेशर कमी होतं. Consider a solution contains A1 solvent and non-volatile solute A2 with the mole fraction x1 and x2 respectively. The vapor pressure of pure solvent कशाने दाखवलं, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट P1 त्याला आपण म्हटलं आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट त्याला P2 असं म्हटलं. सॉल्व्हंटला वेपर प्रेशर आहे पण सोल्यूटला वेपर प्रेशरच नाही. हेन्स वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन P इज इक्वल टू P1 प्लस P2. पण P2 ला वेपर प्रेशरच नाही का, म्हणून P इज इक्वल टू P1 प्लस 0. कशामुळे, कारण सोल्यूटचं वेपर प्रेशर नसतं त्यामुळे. म्हणून P इज इक्वल टू हे कुठून आलं P10 x1, तर हे जे P1 आहे हे जे वेपर प्रेशर आहे, वेपर प्रेशर म्हणजे काय तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट ह्या सोल्युशन मधलं वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट गुणिले मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट सॉल्व्हंट. म्हणून P इज इक्वल टू P10 इंटू x1. आणि एक शेवटचं सेंटेन्स ते असं आहे, when non-volatile solute is present in the solution that time vapor pressure of solution containing non-volatile solute is directly proportional to the mole fraction of solvent. MCQ साठी हे लक्षात ठेवा. ओके, so please write down this. Thank you so much for today. Remaining part we will continue in next lecture. So please note down this.